याबाबत न्यायपालिकेचा जो निर्णय आहे या संदर्भात काल माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि लोकांचं आरोग्य बिघडू नये पण जीवदाय करण्याचा जो जनभावनांचा जो आदर आहे तो आदर देखील राखला पाहिजे अशा प्रकारची भूमिका काल माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडली। परंपरा आहे, लोकांचं स्वास्थ्य आहे आणि जीवदाय आहे, सगळ्या गोष्टी टिकल्या पाहिजे। तर त्याच्यामुळे जे जैन बांधव रस्त्यावर उतरले त्यांच्या भावनेचा त्यांच्या संवेदनेचा निश्चितपणे हे सरकार सन्मान करतंय आणि तशाच प्रकारची कृती ही आपण करणार आहोत, करतो आहोत। पण महापालिकेनं काही आतताईपणे ताबडतोब ज्या पद्धतीने कारवाई केली ती देखील न्यायपालिकेचा सन्मान करत असताना केलेली आहे, पण जनभावना देखील तितकीच महत्वाची आहे। तर त्याच्यामुळे जे रस्त्यावर उतरले त्या बांधवांना आम्ही सांगू इच्छितो की जीवदया करण्याचा त्यांचा जो हक्क आहे तो हक्क आपण हिरावून न घेता स्वास्थ्य आणि परंपरा याचा ताळमेळ बसेल अशा पद्धतीने हे सरकार मार्ग काढतं। नक्कीच त्यांच्या भावना या तीव्र झालेल्या आहेत, तसंच त्यांच्याकडून पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी सुद्धा केली जाते। बिलकुल एखाद्या ठिकाणी आपण जर बंद करत असू तर त्या कबुतरांनी कुठे खायचं, तर त्यांना धान्यच नाही मिळालं। त्याचे व्हिडिओ झाले, ते व्हिडिओ असे आलेत की अनेक कबूतर दगावले गेल्याचे व्हिडिओ आहेत। तर त्याच्यामुळे कबुतरांना धान्य देण्यापाठीमागे ती जीवदया आहे, पशूंविषयीचं प्रेम आहे। तर त्यांना जर अन्न नाही मिळालं तर करणार काय? तर त्याच्यामुळे अनेक कबुतरं मेली अशा प्रकारचा व्हिडिओ पिक्चर्स जैन समुदायामध्ये फिरतात। तर त्याच्यामुळे जैन समुदाय प्रक्षुब्ध होणं स्वाभाविक आहे। पण हे सरकार प्रत्येकाच्या संवेदनांचा आदर करणारं सरकार आहे, तर त्याच्यामुळे पर्यायी व्यवस्था ही आपल्याला करावी लागेल आणि आपण करतो। राम कदमजी, आपण सत्तेमध्ये आहात, मात्र अशा पद्धतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करणं हे कितपत योग्य आहे, यावर आपल्याला काय वाटतं? काय झालं माहिती आहे का की मी स्वतः काही कबुतरांचे फोटो पाहिले, त्यांना तिथे दाना न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, दगावले आणि असे 10-20 नाही असे शेकडो कबूतर दगावलेत, अशा प्रकारचे फोटो झाले। आणि हा चातुर्मास सुरू आहे, दररोज सकाळी उठल्यावर जैन समाजामध्ये कबुतरांना कावळ्यांना ज्याला आपण जाडशेव म्हणतो, गाठिया म्हणतो, ती टाकण्याची एक प्रथा परंपरा आहे। आणि अचानकपणे ते बंद झाल्यामुळे त्या कबुतरांना धान्य न मिळाल्यामुळे अनेक कबूतर दगावले गेले। तर त्याच्यामुळे ती कबूतर म्हणजे पशु दगावले या संवेदनांचं ते आक्रोश आहे आणि तो आक्रोश आपण समजू शकतो, पण त्यांची मागणी देखील योग्य आहे, त्याची पर्यायी व्यवस्था झाली पाहिजे आणि त्या मागणीशी सरकार सहमत आहे, आम्ही सहमत। राम कदमजी, आपण असेच जोडलेले राहा। आपल्यासोबत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर जोडले गेलेले आहेत। अविनाशजी, सध्या हे आंदोलन करते आक्रमक झालेले आहे, त्यांनी पर्यायी व्यवस्था करा अशी मागणी सुद्धा त्यांच्याकडून केली जाते। मी बोलू, मला ऐकायला येतंय तुम्हाला? हो हो हो, बोला आपण। हे बघा, मला वाटतं काल सन्मान्य मुख्यमंत्री लोढाजी यांनी एक बैठक घेतली होती आणि त्यात काहीतरी मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं तोडगा काढण्याचं आश्वासित केलेलं होतं। त्याप्रमाणे त्यांनी काही गाईडलाईन्सही दिल्या होत्या आणि हे कोर्टामध्ये सुद्धा पेंडिंग आहे, उद्या काहीतरी त्याचं हिअरिंग आहे। हे अचानक असं का घडलं, कशामुळे घडलं, याचा आता खरोखर प्रशासनाने शोध घेतला पाहिजे, त्याच्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करायला पाहिजे। प्रश्नच येत नाही, जे काही मोकळ्या जागा असतील काय असेल त्याच्यावर चांगला बसून त्यांनी त्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे असं मला वाटतं। जैन समाज बांधवांनी हे जे आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन आपल्याला योग्य वाटतं का? काय म्हणताय? जैन समाज बांधवांकडून हे आंदोलन केलं जाते रस्त्यावर उतरून, ते आंदोलन आपल्याला योग्य वाटतं? हा विषय योग्य का अयोग्य नाहीये, ह्याच्यामध्ये असं आहे की एखादी गोष्ट कोर्टामध्ये पेंडिंग असल्यानंतर आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतर त्याच्यावर मग ह्याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती विश्वास नाहीये का, किंवा हायकोर्ट जे काही व्हर्डिक्ट देणार आहे किंवा हायकोर्टकडनं जे काय होणार आहे तुमचा न्याय व्यवस्थेवरती सुद्धा विश्वास नाहीये का? आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी काल त्याला संपूर्ण तोडगा काढू म्हणून आश्वासित केलं होतं। त्यामुळे त्याचं उत्तर खरं त्यांनीच दिलं पाहिजे, लोढाजी त्यांनी तर उत्तर द्यायला पाहिजे याचं की असं का घडलं, कशामुळे घडलं, असं का घडतंय। बरं, राम कदमजी, अविनाशजी, आपल्या दोघांचेही या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद। तर रस्त्यावर उतरून हे समाज बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर न्याय प्रविष्ट असताना रस्त्यावर उतरून समाज बांधवांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे, ताडपत्री सुद्धा त्या ठिकाणची फाडली गेलेली आहे। खरं तर उद्या सुनावणी झाल्यानंतर निर्णय घेऊ अशी भूमिका आधी मांडण्यात आलेली होती, मात्र त्याआधीच आंदोलनाचा आक्रमक पवित्रा हा घेतला गेलेला आहे। हमारा
हम लोग जीव दया के लिए आए हैं, कबूतर के लिए बिना तरफड़े। इतने दिन से कबूतर खाना बंद हो गया तो कितने बेचारे मर जाते, कबूतर ऐसे दारू पी के मर जाते हैं, मांस खा के मर जाते हैं, तो कबूतर को देने के कोई पब्लिक को मर नहीं जाती है। जिसको जो है होने वाला है, ये कबूतर खाना खुलना ही चाहिए, खुलना ही चाहिए, खाना चालू रहना चाहिए। 50 साल से हम लोग यहाँ आए, इतना कोई एरिया में कोई प्रॉब्लम नहीं है। जियो और जीने दो, सबका हक है जीने का, कोई किसी को राइट नहीं है मारने का। कबूतर को क्यों खाना नहीं देते हैं? तो आज दारू देख लो, कबूतर को तकलीफ नहीं है, बाकी कबूतर तकलीफ है। और एक भी आदमी का रिजल्ट नहीं है, कोई हॉस्पिटल का रिजल्ट नहीं आया कि भाई मर रहा है इतना कोई आदमी, कोई मरने का कोई रिजल्ट नहीं है, कोई हॉस्पिटल में नहीं है। साहेब, आमच्या वडिलांचे जन्म इथे झाला, त्याच्या आधीचा हे कबूतरखाना इथे आहे. पण लोक जे म्हणतात त्यांना हा सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय, याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल? त्रास साहेब पहिल्यापासून आहे, 100% त्रास काय झाला, आजच का त्रास होतो? त्रास झाला नाही पाहिजे. हे मूक पक्षी आहे, त्यांना खाना कुठे ना, ते जेवणार कुठे, खाणार कुठे? कुठेही मरतो, बरोबर. क्वचित माणसा कुठेही मरतो, असा काय नाही इथेच मरणार असा नाही. एखादी वेळ केव्हा झाला असेल तसा काही नाही, बाकी असा काही नाही, त्रास नाही. असं मी म्हणत शकत नाही. माझं म्हणणं असं आहे काय, इकडे 50 वर्षापासून माणसं राहतात, लेकिन आजपर्यंत कोणी आजारी पडले नाही. माझं असं म्हणणं आहे, महाराष्ट्र सरकार से निवेदन ये है कि कोई भी आदेश देने से पहले अगर इससे कोई प्रॉब्लम है तो उसको पर्यायवाची जगह उपलब्ध कराना चाहिए, ताकि कबूतर को किसी भी प्रकार को तकलीफ नहीं होना चाहिए. कबूतर खाना वाचवण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि त्यात पण बोललो बीएमसीची निवडणूक, त्यामुळे चढाओढ चाललेली आहे. जैन धर्मियांची मतं कोण घेणार?